इथे मी वरीचे तांदूळ भाजून घेतलेत. आपल्याला भरपूर भाजायचे नाही आहेत. यातलं मॉइश्चर जाण्यापुरतं आणि थोडासा रंग बदलेपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे. त्याच्याचबरोबर साबुदाणासुद्धा भाजून घेतलेला आहे. हे दोन्ही थंड झाल्यानंतर त्याची पावडर करून घ्यायची आहे. इथे मी पराठ्यासाठी लागणारं चटणी बनवून घेतली आहे. या पिठात आपल्याला बटाटा किंवा रताळं असं घालायचं नाही आहे, तर वेगळी कंदमुळं घालायची आहेत आणि मिरचीचा ठेचा करून घालायचा आहे. या पद्धतीनं आपण वेगवेगळे पदार्थ करू शकतो. तेच खाण्यापेक्षा असे आपण वेगवेगळे प्रकार बनवून खाऊ शकतो. चॅनेलवर असलेला हा व्हिडिओ पूर्णपणे बघून घ्या. तुम्हीही कधीतरी हा प्रयत्न करून बघा. एरवी आपण कंदमुळं मुद्दामून खात नाही, तर मग असे प्रकार काहीतरी वेगळे बनवून आपण हे खाऊ शकतो. मुलांनाही देऊ शकतो. त्यानिमित्तानं मुलांनासुद्धा कंदमुळं खायची सवय लागते. तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघून घ्या आणि तुम्हीसुद्धा बनवण्याचा प्रयत्न करा. चॅनेलला सबस्क्राईब पण करून ठेवा.